नमस्कार मित्रांनो, यश कॉम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तुमच्या घरामध्ये किंवा तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल, पदवी झालेली असेल तर त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ लगेच शेअर करा, कारण एमपीएससी मध्ये ग्रॅज्युएशन पदावरती ग्रॅज्युएशन शैक्षणिक पात्रता असण्याची भरती सुटलेली आहे। तर ती भरतीमध्ये कोणकोणत्या प्रकारची पदे आहेत व किती पदे आहेत व सर्व डिटेल सिलेबस वगैरे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहे। चला तर बघूया। एमपीएससी मध्ये या ठिकाणी भरती निघालेली 156 पदांची भरती निघालेली आहे। त्यामध्ये एकूण 4 पदे आहेत, तर टोटल पदांची संख्या आहे 156। त्यामध्ये उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, अंतर्गत या ठिकाणी पदे आहेत। नंतर वरिष्ठ संशोधन अधिकारी, त्यानंतर अधीक्षक तत्सम पदे गट ब आणि औषध निरीक्षक गट ब अशा प्रकारची पदे या ठिकाणी आहेत। त्या ठिकाणी 2, 9, 36 आणि अनुक्रमे 109 पदांची भरती निघालेली आहे। टोटल पदे 156। त्यामध्ये शैक्षणिक पात्रता बघूया प्रत्येक पदासाठी काय आहे। पहिल्या पदासाठी ऑफसेट लेटर प्रेस प्रिंटिंग टेक्नॉलॉजीची पदवी तुम्ही केली पाहिजे, तर त्यासाठी नेक्स्ट डिप्लोमा किंवा टायपोग्राफी प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहिजे, किंवा राष्ट्रीय अप्रेंटिसशिप पाहिजे, किंवा 4 वर्षाचा विभागीय अप्रेंटिसशिप किंवा 2 वर्षाचा अनुभव। अशा प्रकारे तुम्हाला ही शैक्षणिक पात्रता पहिल्या पदासाठी आहे। दुसऱ्या पदासाठी सामाजिक विज्ञान व मानव वंशशास्त्रात पदव्युत्तर पदवी पाहिजे तुमच्याकडे, आणि 3 वर्षाचा अनुभव सुद्धा या ठिकाणी त्यासोबत पाहिजे। त्यानंतर तिसऱ्या पदासाठी किमान द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी पाहिजे। त्यानंतर 3 वर्षाचा अनुभव सुद्धा या ठिकाणी पाहिजे। अशा प्रकारे तिसऱ्या पदाची शैक्षणिक पात्रता या ठिकाणी तुम्हाला दिली आहे। चौथं पद आहे क्लिनिक फार्माकोलॉजी, तर हे पद आहे, किंवा मायक्रोबायोलॉजी मध्ये विशेषतः असलेली फार्मसी पदवी तुम्हाला या ठिकाणी पाहिजे। त्यानंतर फार्मास्युटिकल सायन्स पण पाहिजे, किंवा मेडिसिन मधील पदवी। अशा प्रकारे पदवी आहेत, तर चौथ्या पदाला ही सगळी शैक्षणिक पात्रता तुम्हाला पाहिजे। त्यानंतर नेक्स्ट वयाची अट बघूया। प्रत्येक पदासाठी 1/11/2025 रोजी तुमचं वय किती पाहिजे। पहिल्या पदाला 18 ते 38 वर्षे, चारही पण पदाला 18 ते 38 वर्ष वय पाहिजे। त्यानंतर तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे एससी एसटी साठी 5 वर्ष, त्यानंतर मागासवर्गीयांसाठी ओबी साठी 3 वर्ष आणि इतर पीडब्ल्यूबीडी साठी 10 वर्ष। अशा प्रकारे सवलती या ठिकाणी आहे। त्यानंतर फी बघा, इतर प्रत्येक पदासाठी फी तुम्हाला दिलेली आहे 499 आहे। खुला प्रवर्गासाठी 719 पदे आहेत। तर नंतर इतर सगळी पदांची काय आहे फी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। तुम्ही चेक करण्यासाठी जायचं आहे तुम्हाला कुठं navinnaukri.com। नेक्स्ट आपण बघायचा या ठिकाणी पेमेंट स्केल। आता बघा पेमेंट स्केल आहे ते 4 पदाला वेगळं आहे। 41,800 ते 1,32,300 पर्यंत। त्यानंतर 56,000 ते 1,77,000 हा दुसऱ्या पदासाठी। तिसऱ्या पदासाठी 41,800 ते 1,32,300। त्यानंतर चौथ्या पदासाठी 38,600 ते 1,22,800 एवढे तुम्हाला काय आहे पेमेंट स्केल मिळणार आहे। लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या। एमपीएससी मध्ये जागा सुटलेले 156 पदाच्या। त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, नोकरीचं ठिकाण पूर्ण महाराष्ट्रामध्ये साठी जॉब करण्यासाठी तुम्हाला संधी मिळेल। त्यानंतर नेक्स्ट बघा, परीक्षा कशी असणार आहे। परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीची असणार आहे आणि लेखी पद्धतीची सुद्धा परीक्षा असणार आहे। प्रत्येक पदासाठी वेगवेगळी परीक्षा असणार आहे। त्यानंतर परीक्षा असणार आहे मराठी किंवा इंग्रजी 2 भाषांमध्ये तुमची परीक्षा असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट असणार आहे गुण कसे असणार आहे। एकूण 100 ते 200 पदावर अर्धाधिक परीक्षा असणार आहे। त्यानंतर 90 किंवा 120 मिनिटांची परीक्षा, प्रत्येक पदाला वेगवेगळी परीक्षा असणार आहे। त्यानंतर बघा विषय कुठले असणार आहे। सामान्य असणार आहे, बौद्धिक क्षमता, तर्कशास्त्र, विभागीय तांत्रिक विषय, मराठी भाषा, इंग्रजी भाषा अशा प्रकारे विषय असणार आहेत। तर या विषयामध्ये तुम्ही अभ्यास करून ही परीक्षा देऊ शकता। त्यानंतर नेक्स्ट बघा तपशील, तुमचा निवड प्रक्रिया कशी असणार आहे। ऑनलाईन अर्ज छाननी होणार, शॉर्टलिस्ट होणार, लेखी परीक्षा होणार, प्रत्यक्ष परीक्षा होणार, कौशल्य चाचणी होणार, मुलाखत होणार, अगट बगट पदासाठी वेगळी मुलाखत होणार, दस्तऐवज पडताळणी आणि अंतिम यादीमध्ये निवड होण्याची शक्यता यामध्ये आहे। आता अर्ज चालू झालेत कधी 1 ऑगस्टला अर्ज चालू, 21 ऑगस्टला फॉर्मची लास्ट डेट आहे, तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या। त्यानंतर खाली शैक्षणिक आवश्यक कागदपत्रे सगळी दिलेली आहेत बघा। प्रत्येक कास्ट वाईज वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे तुम्हाला आवश्यक आहे। त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्जाची लिंक आणि ऑनलाईन पीडीएफ सगळ्या 4 पीडीएफ वेगवेगळ्या पदांसाठी आहेत। तर अशा प्रकारच्या सर्व माहिती आपल्या वेबसाईटवर आहे। वेबसाईटचं नाव आहे navinnaukri.com आणि आपल्या वेबसाईट सारखी माहिती कुठेही मिळणार नाही तुम्हाला।
तर या वेबसाईटचं गुणवैशिष्ट्य काय आहे की 3 भाषांमध्ये तुम्हाला काय आहे वेबसाईट आहे, मराठी, हिंदी आणि इंग्लिश. ऑल इंडियामध्ये कुठल्याही राज्यामध्ये ही वेबसाईट चालेल. तर अशा प्रकारच्या माहितीसाठी यश कॉम्प्युटर खानापूर या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आमचा चॅनल इंस्टाग्रामला सुद्धा आहे, तर त्या सुद्धा चॅनलला फॉलो करायला तुम्हाला विसरू नका. धन्यवाद.